व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? हायड्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1, ॲल्युमिनियमचे 3, क्लोरीनचे 7, निऑनचे 8, फ्लोरीनचे 7, सोडियमचा 1, मॅग्नेशियम 2, कार्बन 4. तर आपल्याला काय करायचं आहे? x काय करायचंय? 8 - x करायचंय. कधी करायचं 8 - x? ज्यावेळेस x ची किंमत किती असेल? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 असेल. तर मग याच्यामध्ये काय x ची किंमत किती आहे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची किंमत किती आहे? किती आहे? 1 आहे. मग ती 4 पेक्षा जास्त आहे का? नाही. मग तिथं काय करायचं का? नाही. पण ज्यावेळेस आता 7 ही 4 पेक्षा जास्त आहे का नाही? तर मग काय करायचं? 8 - 7 करायचे. कारण x इक्वल टू x किती आहे? 7 आहे. किती आलं उत्तर? 1. इथं 8 - 8 इक्वल टू किती आलं? 0. इथे 8 - 7 इथे किती आलं? 1. हे इक्वल टू लेस दॅन 4 आहे ना, त्यामुळे काय करायचं नाही. इथं पण लेस दॅन 4 आहे. इथं ग्रेटर दॅन इक्वल टू 4 आहे. 8 - 4 बरोबर किती आलं? 4. When the number of valency electron in an element X is 4 or the less than 4, does the X match with the valency of that element? बघा बरं, क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे इथं? 8 - 7 इक्वल टू 1. म्हणजे व्हॅलेन्सी 1च आहे ना क्लोरीनची. मग मॅच झाली का नाही? बरोबर आहे ना. त्यानंतर when the number of valence electron in an element X is more X or the more than 4, does X - 1 match with the valency of that element? How many electrons are used to complete the octet? आणि किती इलेक्ट्रॉन्स आपल्याला काय करावं लागतात? वापरावं लागतात. त्यासाठी ज्यावेळेस आपल्याला त्याची व्हॅलेन्सी काढायची असेल, जर काय असेल? ग्रेटर दॅन ऑर इक्वल, ग्रेटर दॅन काय असेल? लेस दॅन. ज्यावेळेस x ची किंमत लेस दॅन 4 असेल त्यावेळेस काही मायनस करायची गरज नाही. पण ज्यावेळेस x ची किंमत काय असेल? ग्रेटर दॅन 4 असेल त्यावेळेस काय करावं लागतंय? 8 - x करावं लागतंय. काय करावं लागतंय? 8 - x करावं लागतंय. From you will learn that there is a general relationship between the valency of the element and the electronic configuration. म्हणजे याच्यावरून आपल्या असं लक्षात येऊ शकतंय, काय येऊ शकतंय? की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड काय व्हॅलेन्सी यांच्यामध्ये काय आहे? रिलेशन आहे. काय आहे? रिलेशन आहे, संबंध आहे. कारण व्हॅलेन्सी जर काढायची असेल तर तुम्हाला काय माहित पाहिजे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित पाहिजे. कारण व्हॅलेन्सीची व्याख्या काय सांगतो आपण? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हॅलेन्सी? What is the definition of valency? The combining capacity of an element is known as valency. काय म्हणतो? मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? व्हॅलेन्सी म्हणतो. काय म्हणतो? व्हॅलेन्सी. आणि ही जर व्हॅलेन्सी आपल्याला काढायची असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपन माहित पाहिजे. आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जर काढायचं असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे? एलिमेंट्स माहित पाहिजे. एलिमेंट्स पाठ करावं लागतात का नाही? मूलद्रव्य पाठ करणं तेवढंच गरजेचं आहे. जसं आपण गणितामध्ये गणितामध्ये काय करतो? 1-2 नंबर्स पाठ करतो ना, त्यावेळेस आपल्याला गणित जमतात. त्यावेळेस तुम्हाला S2SO4 KMN
KMnO4, त्यानंतर ZnCl2, त्यानंतर KCl, CaOH2. अशा प्रकारचे जर संयुग काय करायचे असतात, समजून घ्यायचे असतात, तर तुम्हाला काय करावं लागेल, मूलद्रव्य माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे ही काय आहे तुमची, हे जर अंक असतात, ह्या संख्या असतात, तर मूलद्रव्य हे काय आहे तुमचे अंक आहेत. तुम्हाला 1 ते 100 पर्यंतचे तरी अंक यायला पाहिजे का नाही, तर तुम्हाला संख्या तयार करता येतात. तसं तुम्हाला 118 मूलद्रव्य माहित असणं गरजेचं आहे. कळलं का? Valency of an element same as the number of its valence electron if this number is 4 or less than 4. On other hand, when an element has 4 or the more valency electron, the number of electrons which the octet is short of the completion is the valency of that element. आता 8वी वाले लक्ष द्या, किंवा 9वी वाल्यांना पण. व्हॅलेन्सी म्हणजे काय, संयुजा. संयुजा कशाला म्हणायचं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, ज्याला आपण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो. काय म्हणतो, संयुजा इलेक्ट्रॉन. आणि संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणतात. काय म्हणतात, शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन. मग आता सोडियम आहे, सोडियमची शेवटची कक्षा किती आहे, 2, 8, 1. म्हणजे KLM आणि N. K मध्ये किती बसतात, 2. L मध्ये किती बसतात, 8. M मध्ये 18. तर शेवटच्या कक्षा किती आहेत, 1. मग याच्यावरून काय ठरत असते, त्याची व्हॅलेन्सी ठरते. काय ठरते, व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा ठरत असते. कधी, जर समजा ही X किंमत आहे, X काय, X म्हणजे काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. X म्हणजे काय आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस X ची किंमत काय, लेस दॅन 4 असेल, किती असेल, लेस दॅन 4 म्हणजे 4 पेक्षा कमी असेल, तर व्हॅलेन्सी किती असते, X असते. किती असते, X. आणि जर X ची किंमत ग्रेटर दॅन और इक्वल टू 4 असेल, तर त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, 8 - X करावं लागते. काय करावं लागते, 8 - X. जसं आता क्लोरीन आहे, क्लोरीन 17 आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात काय होईल याचं, 2, 8, 7. तर मग X ची किंमत 7 पेक्षा जास्त आहे का कमी आहे, X ची किंमत 4 पेक्षा जास्त आहे का कमी आहे, जास्त आहे. तर मग काय करावं लागते आपल्याला, 8 - X. म्हणजे X ची किंमत किती आहे, 7. तर किती येईल, 1. म्हणजे क्लोरीनची व्हॅलेन्सी किती येईल, 1 येईल. आता हेच जर मी तुम्हाला कशा सांगितलं, ॲल्युमिनियमचं सांगितलं, आपण जे टॉपिक शिकवायलो ते 35 पेज नंबरचा टॉपिक आहे, 8वीचा धडा. जर तुम्हाला व्हॅलेन्सी काढायची असेल, ती व्हॅलेन्सी जर X म्हणजे काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. X म्हणजे काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. X ची किंमत काय असेल,
4 पेक्षा कमी असेल तर तीच व्हॅलेन्सी राहते. 4 पेक्षा कमी असेल तर x म्हणजेच काय आहे, व्हॅलेन्सी आहे, तीच संयोजा असते. जसं 2, 8, 3 कोण आहे, ॲल्युमिनियम आहे, बरोबर आहे. आणि x ची किंमत किती आहे इथं, 3 आहे. म्हणजे याची व्हॅलेन्सी किती असेल, व्हॅलेन्सी किती असेल, 3च असेल, बरोबर आहे का. कारण x ची किंमत किती आहे, 4 पेक्षा कमी आहे, बरोबर आहे का. पण जर x ची किंमत काय असेल, पण जर x ची किंमत काय असेल, ग्रेटर दॅन 4 असेल तर काय करावं लागतंय, 8 मायनस x करावं लागतंय. काय करावं लागतंय, x करावं लागतंय. म्हणजे त्यावेळेस काय होईल, समजा आता काय बघू आपण, समजा सिलिकॉनचा किती आहे, 14 आहे ना. सिलिकॉनचा अणुअंक किती आहे, 14 आहे का. मग याचं काय होईल, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात 2, 8, 4 होईल. इथं काय व्हायलंय, इक्वल टू आर ग्रेटर दॅन किती आहे, 4 एवढं आहे किंवा 4 पेक्षा जास्त आहे का नाही. त्यानंतर सिलिकॉन नंतर काय, फॉस्फरस, याचा किती आहे 15, 2, 8, 5 म्हणजे 4 पेक्षा जास्त आहे का नाही. म्हणजे x ची किंमत किती आहे इथं, 5 आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, 8 मायनस x बरोबर किती येत आहे, 8 मायनस 5 बरोबर 3. म्हणजे व्हॅलेन्सी किती आली, 3 आली. कळलं का. हे कधी, जर संयुजा इलेक्ट्रॉन 4 किंवा 4 पेक्षा जास्त असतील तर, 4 किंवा 4 पेक्षा जास्त असतील तर काय करायचं, 8 मायनस x म्हणजे काय, संयुजा इलेक्ट्रॉन. x म्हणजे काय, संयुजा इलेक्ट्रॉन. आणि ज्या वेळेस काय असेल, व्हॅलेन्सी ही किती असेल, कशापेक्षा, 4 पेक्षा लहान असेल. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, संयुजा इलेक्ट्रॉन किती असतात, 4 पेक्षा लहान असतात. म्हणजे व्हॅलेन्सी किंवा संयुजा किती असते, x तेवढीच असते. जसं की आता याचं बघू शकतो आपण, मॅग्नेशियमचे किती अणुअंक, 12. किती आहे, 12 मधून किती, 2, 8, 2 बरोबर आहे का. मग आता शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा संयुजा इलेक्ट्रॉन किती येतं, 2. म्हणजे x ची किंमत किती आहे, 2 आहे, बरोबर आहे का. x ची किंमत 2 आहे म्हणजे व्हॅलेन्सी किती असेल, 2. किती असेल, 2. कळालं का हे. तर हे 5.9 जे चार्ट आहे, 8वीच्या पुस्तकातला 32 पेज नंबरवरचा, जे 35 पेज नंबरवरचा जे चार्ट आहे, 5.9 रिलेशनशिप बिटवीन व्हॅलेन्सी अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हा पहिल्या 30 मूलद्रव्यांचा कंप्लीट करून आणायचा आहे. कळलं का. जे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड आहे ना, ते चार्ट लिहायचा नाही. कळलं का, ते चार्ट लिहायचा नाही. पण अशाच भाषेत लिहायचे, कोणतं, इक्वल टू x और इक्वल टू s किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू 4 किंवा लेस दॅन 4 या भाषेतच लिहून आणायचे. कळलं का. मी कोणत्याही मूलद्रव्याचं जर तुम्हाला विचारलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधारे व्हॅलेन्सी काढा,
व्हॅलेन्सी इज डिपेंड्स ऑन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जर तुम्हाला आलं तर मूलद्रव्याची व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा काढता येईल. आणि संयुजा काढता आली म्हणजे तुम्हाला कंपाऊंड कसा तयार होतंय ते कळत. त्यामुळं तुम्हाला मूलद्रव्य पाठ करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं गणितामध्ये काय महत्वाचं आहे, अंक पाठ करणं. 1 ते 9 किंवा 0 ते 9 अंक पाठ असतील, माहित असताल, त्याची ओळख असल तरच आपण 1,40,332 ही संख्या लिहू शकतो का नाही. मग तसं कोणतंही कंपाऊंड किंवा कोणतंही संयुग जर लिहायचं असेल तर तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे, मूलद्रव्य माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला 17 वेळेस सांगतो की मूलद्रव्य पाठ करा, मूलद्रव्य लक्षात ठेवा, मूलद्रव्याचा अणुअंक, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, सिम्बॉल तुम्हाला माहित पाहिजे. कारण जी केमिस्ट्री आहे, केमिस्ट्री म्हणजे काय, रसायनशास्त्र. रसायनशास्त्र हे कशावर अवलंबून आहे, ह्या आकड्यावर अवलंबून आहे का, 1 ते 9, 0 ते 9 अंकावर अवलंबून आहे का, नाही. ते सगळं मूलद्रव्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे ना. त्यामुळं एक टाइमचा भात बंद करा, पण काय करा, काय करा, मूलद्रव्य पाठ करा. बाकीचे जे सगळे महत्वाचे काम आहेत, जसं नेल पॉलिश लावणं, मेहंदी काढणं, हातात काय वेगवेगळे कंगन, ब्रासलेट, आणखीन काय काय घालणं, 3-3दा भांग पाडणं, क्लासमध्ये बोलणं, हे सगळं तुम्ही काय करा, बंद करा. पण अगोदर काम करा, हे का नाही. आपल्या बाकीच्या गोष्टी दररोजच चालू आहेत. जसं मित्राला टाइम सांगून फ्री फायर खेळायला बोलवता ऑनलाईन, तेवढाच टाइम मूलद्रव्य पाठ करायला, बाकीचा अभ्यास करायला घालवा, फायद्यात राहतात. आठवीवाली किती पाठ झाली, तुम्हाला 3दा सांगितलं की एखादी गोष्ट बोरिंग होत असेल तर त्याला मजेशीर बनवायचं आणि पाठ करायचं. ट्रिक माहिती आहे सगळ्याला, ती ट्रिकच अवघड चालली म्हणा पाठ करायला, तिच्यापेक्षा मूलद्रव्य सोपे आहेत पाठ करणं. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला एलिमेंट्स किंवा कशाचा, संयुगांचा, मॉलिक्युल्सचा, कंपाऊंडचा जिथं कुठं संबंध येतोय त्या ठिकाणी हे मूलद्रव्य येणार म्हणजे येणारच. कळलं का. त्यामुळं लवकरात लवकर पाठ करणं. कळलं का. पाठीवरली आवरा.